खानावळ या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत वांगे बटाट्याचं शाक। अशा साध्या सोप्या स्वादिष्ट रेसिपीसाठी खानावळ चॅनलला सबस्क्राइब करा आणि रेसिपी आवडली तर लाईक पण करा। तर वांगे बटाट्याचं शाक बनवण्यासाठी मी स्वच्छ वांगे धुवून घेतलेत। तर आता याच्या साईडचे आपण हे काटे काढून घेऊया। छानपैकी काटे काढून झाले की थोडंसं देठ काढून घेऊ आणि मस्तपैकी वांग चिरून घेऊ। तर छानपैकी असं हे वांग चिरायचं, मोठे मोठे थोडेसे मोठे तुकडे। आता छानपैकी वांगे चिरून झाले की वांगे काळी पडू नयेत म्हणून पाण्यामध्ये ठेवू बाकीची तयारी होईपर्यंत। आता बटाट्याच्या वरची साल मी काढून घेतली, बटाटाही आपण चिरून घेऊ। बघा अशा प्रकारे थोड्याशा मोठ्या मोठ्या फोडी करायच्या। आता हा चिरलेल्या बटाट्यालाही आपण पाण्यामध्ये ठेवूया म्हणजे काळे पडणार नाहीत। तर मसाल्यामध्ये मी अर्धा इंच आलं घेतलंय, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या चिरून घेतल्या, थोडंसं सुकं खोबरं पातळ काप करून आणि थोडीशी कोथिंबीर। तर हा मसाला ना आपल्याला पाणी न घालताच वाटून घ्यायचा, अजिबात पाणी घालायचं नाही, मस्तपैकी आपण वाटून घेऊ। आता गरम कढईमध्ये थोडंसं तेल घालू। तेल छानपैकी गरम झालं की पाव चमचा मोहरी तडल्यानंतर पाव चमचा जिरं घालू आणि जिरं फुलल्यानंतर थोडीशी कढीपत्त्याची पानं। आता त्यामध्ये आपण बारीक चिरलेला एक कांदा घालू आणि कांद्याला छान असं हलकं ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊ। मस्त लागतं हे शाक, नक्कीच करून बघा, तुम्हाला अगदी एकदम तोंडाला चव येईल, खूप छान लागतं। आता यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालू। टोमॅटो थोडासा मोठा घालायचा। टोमॅटो थोडासा हलका परतून झाला की त्यामध्ये हा वाटलेला मसाला घालू। अजिबात पाणी घातलं नाही बरं का मसाल्यात, आणि मस्तपैकी परतून घेऊ मसाला। आता थोडीसं चिमूटभर हिंग, अर्धा चमचा लाल तिखट घालू, 1 चमचा धण्याची पावडर आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला। कांदा लसूण मसाला नसला कुठल्याही ठेवणीचा मसाला घातला तरी चालेल। अगदी थोडीशी हळद घालून मस्तपैकी परतून घेऊ। आता बटाटे घालून थोडंसं मीठ घालायचं आणि मस्त हा मसाल्यामध्ये बटाटा परतून घेऊ। थोडंसं गरम पाणी घालायचं, याच्यावर आपण झाकण ठेवू। 4 ते 5 मिनिटांनंतर पाहूया। बघा मसाल्याने तेल मस्त सोडलंय, छान दिसतंय। बघा पाहूया आपण, बघा थोडासा शिजलाय बटाटा, छान दिसतंय। आता यामध्ये आपण घालणार आहोत चिरून घेतलेली वांगी आणि त्यावरही थोडंसं मीठ, म्हणजे छान भाज्यांमध्ये मीठ जातं। मस्तपैकी परतून घेऊ, छानपैकी मिक्स करून घेऊ। आता यामध्ये आपण गरम पाणी घालू। बघा सुंदर दिसतंय ना रस्सा, खूप टेस्टी लागतं। हा वांग्या बटाट्याचा रस्सा आहे ना, लग्नामध्ये पूर्वी शाक भाजी आपण खायचो ना, तेच तसंच आहे, तेच ते शाक। आता झाकण ठेवल्यानंतर 5 ते 6 मिनिटांनंतर पाहूया। खूप सुंदर दिसते भाजी, किती मस्त दिसते बघा, आणि रस्साही किती छान दिसतोय। ही भाजी आहे ना, हा शाक भाजी ही थोडीशी पातळच असते। आता वांग बटाटे शिजले का पाहूया पूर्णपणे। वांगही मस्त शिजलंय आणि बटाटाही छान शिजलाय, छान दिसतंय। यामध्ये आपण ना शेंगदाण्याचं कूटही घालू शकतो। तर तुम्हाला जर आवडत असेल तर शेंगदाण्याचं कूटही घातलं ना तरी मस्तच ही भाजी लागते, खूप टेस्टी लागते। आता थोडीशी कोथिंबीर घालून गॅस बंद करू आणि आता हे पहा, अगदी साधं सोपं आणि स्वादिष्ट असं वांग्या बटाट्याचं शाक मस्त दिसतंय आणि पुरी चपाती बरोबर भाताबरोबर खूप टेस्टी लागतं। नक्कीच करून बघा, जास्त वेळही नाही लागत, जास्तीचे मसाले नाही, जास्तीचं तेल नाही, तरी खूप छान दिसतंय बघा वांग्या बटाट्याचं शाक। मस्त दिसतंय ना, छानपैकी आपलं वांग्या बटाट्याचं शाक झालेलं आहे आणि खाण्यासाठी तयार आहे। तर कशी वाटली ही आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।